या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। राज्यातील राजकीय वर्तुळातून मोठं वृत्त हाती आलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना धमकी मिळाल्याची बाब समोर आली आहे। या धमकीनंतर रमेश कदम यांनी पोलिसात धाव घेतली। त्यानंतर रमेश कदम यांनी विशेष सरकारी अभियोक्ता प्रवीण चव्हाण यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे। तुझे पैसे खाल्ले त्यातील मला 10 कोटी दे असं म्हणत धमकी दिल्याची तक्रार रमेश कदम यांनी नोंदवली आहे। या धमकीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना धमकी मिळाली। विशेष सरकारी अभियोक्ता प्रवीण चव्हाण यांनी धमकी दिल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे। रमेश कदम हे 21 जून रोजी दहिसर पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी सत्र न्यायालयात ही घटना घडली। प्रवीण चव्हाण यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप रमेश कदम यांनी केला। तुझे पैसे खाल्ले त्यातील 10 कोटी मला दे, नाही तर जेलमधून तू कधीच सुटणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप रमेश कदम यांनी केला आहे। रमेश कदम यांच्या आरोपानंतर कुलाबा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात 384 506 भारतीय दंडविधान कलमासह 31R 31S अनुसूचित जाती आणि अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी कुलाबा पोलीस अधिक तपास करत आहेत।